शेतकरी हक्क परिषदेची खऱ्या अर्थानं ज्यांनी हाक या ठिकाणी दिली ते मंचावर उपस्थित असणारे बच्चूभाऊ, आमदार कैलास पाटील साहेब, आमदार देशमुख साहेब, अजित नवले, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे अग्रवालचे निवासी संपादक जाधव साहेब, मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, वेगवेगळ्या अनिल घनवट साहेब, आमचे सहकारी जुने, विठ्ठलराजे आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी. खरं तर एका अशा परिस्थितीमध्ये ही परिषद झालेली आहे की महाराष्ट्रातला शेतकरी मोठ्या आशेनं या सगळ्या घटनेकडे बघायला लागलेला आहे आणि आता नेमका भरवसा कुणावर ठेवायचा अशा प्रकारची अवस्था आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मध्ये निर्माण झालेली आहे. एका बाजूला जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विखुरलेला शेतकरी आणि राजकारण्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांचे तोडलेले लचके, अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हा फार उद्ध्वस्त होऊन गेलेला आहे. मगाशी माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी आता बरीच आकडेवारी सांगितली, मी आकडेवारीच्या जंजाळात सापडत नाही. महाराष्ट्र हे जर का मग कृषी प्रधान राज्य असेल तर देशामध्ये सगळ्यात जास्त कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रातच का? देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रातच का? याही प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. मध्यंतरी मी एक आकडेवारी माझ्या वाचनामध्ये आली. देशामध्ये जीएसटीचा जे संकलन होतं त्याच्यामध्ये सर्वाधिक संकलन महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्या जीएसटीच्या संकलनामध्ये मग सुद्धा सगळ्यात मोठा हिस्सा आमचा शेतकऱ्यांचा. कारण बाकीच्यांना परतावा तरी मिळतो, आम्हाला काहीच नाही. आम्ही 28% जीएसटी भरून पॉवर टिलर खरेदी करायचा आणि त्याचा परतावा नाही. व्यापारी किंवा कच्चा माल घेणाऱ्यांना काही ना काही परतावा त्याच्यातून मिळतो कारण त्यांच्याकडे जीएसटीचा नंबर असतो. म्हणजे जर का 1,80,000 महिन्याला जीएसटी संकलित होत असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हिस्सा आमचा आहे. ना आमच्या दुधाला जीएसटी आहे, ना आमच्या उसाला जीएसटी आहे, आमच्या गव्हाला आहे, सोयाबीनला आहे. म्हणजे परतावा काहीच नाही, पण खिशातला मात्र आमचा सगळ्यात जास्त जातो. शेतीचा उत्पादन खर्च जो वाढत चाललेला आहे त्याच्यामध्ये जीएसटी हा सुद्धा एक सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे. कारण जीएसटी अस्तित्वात येण्यापूर्वी व्हॅट होता, पण व्हॅट मध्ये किमान महाराष्ट्रानं तरी सुद्धा शेतकरी खरेदी करत असणाऱ्या अनेक वस्तूंना वगळलेलं होतं. मग ते ठिबक सिंचन संच असेल, स्प्रिंकलर संच असेल, किंवा मल्चिंग साठी वापरणारा प्लॅस्टिकचा कागद असेल, रासायनिक खतं असतील, बियाणं असतील, खतं असतील, या सगळ्यांना जीएसटीतून व्हॅट मधून वगळलेलं होतं. पण व्हॅट नंतर जीएसटी आला आणि या सगळ्यावर कर आला. हा कराचा अतिरिक्त बोजा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावर पडलेला आहे. उत्पादन खर्च वाढण्याचं हे एक कारणही लक्षात घेतलं पाहिजे. तसं बघायला गेलं तर सरकारचंच म्हणणं असं आहे की राज्यामध्ये 1,52,00,000 एवढे खातेदार शेतकरी आहेत आणि सरकार सांगतं की त्यातले 22% म्हणजे जवळपास 33 लाख शेतकरी अल्पभूधारक दारिद्र्य रेषेखालचे आहेत. म्हणजे याचा सरळ असा अर्थ आहे. आणि जर का महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळतं त्या शेतकऱ्याचा जर आकडा काढला तर तो 45 लाखाच्या पुढे जात नाही. म्हणजे 1,52,00,000 जर 45 लाख शेतकऱ्यांनाच कर्ज मिळत असतील तर बाकीचे 1 कोटी शेतकऱ्यांचं काय होतं? मग ते खाजगी सावकारांच्याकडे जातात
का त्यांना कर्जाची गरज नाही? कर्जाची गरज नाही असं होऊ शकत नाही. आणि त्यामुळं आज जे काय ग्रामीण भागामध्ये मायक्रो फायनान्सचं जे काय पेव फुटलेलं आहे, त्या मायक्रो फायनान्स कंपन्याच्या जंजाळामध्ये आणि खाजगी सावकाराच्या जंजाळामध्ये सापडलेले हे सारे उरलेले 1 कोटीच्या आसपास, त्यातले आपण 10-20 लाख शेतकरी असे सोडू की जेव्हा कर्ज नाही, केवळ 7-12 नावावर आहे म्हणून ते शेतकरी आहेत, पण ते शेतकरी नाहीत असे सोडू आपण. पण बाकी किमान 80,000 शेतकरी जे 80 लाख शेतकरी जे आहेत त्यांचं काय? तेव्हा या साऱ्या गोष्टीचा कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि अशी परिस्थिती असताना दिवसाला 8 या गतीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना जर राज्यकर्ते अंतर्मुख होणार नसतील, बावनकुळे म्हणतात की तुम्ही आता मागाशी बच्चू तुम्हीच सांगितलं की शेतात अजित भाऊनी सांगितलं शेतात राहणारा तो शेतकरी असं, आणि बहुतेक जे खरे शेतकरी आहेत ते शेतातच राहतात, वस्तीवर राहतात. कारण त्यांना उठल्या सकाळी पहाटे 5 वाजता शेतात जायचं असतं. गावात राहून 1-2 किलोमीटर पायपीट करून शेतात जाण्यापेक्षा शेतातली वस्ती कधी फायद्याची असते. मग हे सगळे फार्म हाऊस समजायचे का? मग यांना फार्म हाऊस वाले शेतकरी समजायचं काय? म्हणजे ज्यांना शेतीतलं काहीच कळत नाही ते किती उतळपणानं शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य करतात, शेतकऱ्यांना कसं गृहीत धरतात, याचे हे सगळे धडधडीत पुरावे आहेत. आणि त्यामुळं शेतकरी हा धोरण नीतीचा बळी ठरायला लागलेला आहे. आणि ही जी धोरणं आहेत म्हणजे एका पाठोपाठ एक संकट यायला लागलेले आहेत. आता हे जे काय आंतरराष्ट्रीय राजकारण चाललंय त्या राजकारणामध्ये सुद्धा आमच्या शेतकऱ्यांचाच बळी पडणार आहे. आमदार साहेब मगाशी मला म्हणत होते की ही आता एक या ट्रम्पनं 50% आयात कर लावला आपल्या भारतावर, काय होईल? मला भीती याची वाटायला लागली की त्या 50% आयात कराच्या भीतीमुळं आमची 56 इंचाची छाती कुठे 22 इंचाची झाली. आणि अमेरिकेला ही 140 कोटीची बाजारपेठ जर खुली गेली तर आमची अवस्था काय होईल? आम्ही काय करणार? दुग्धजन्य पदार्थ जर का त्यांचे आले तर आपला 1-2 गायी सांभाळून दुधाचा धंदा करणाऱ्याची अवस्था काय होईल? त्यांचा मका जर का भारतामध्ये आला तर आपल्या मराठवाड्यातल्या विशेषतः संभाजीनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मक्याचं पीक घेतलं जात आहे. त्या शेतकऱ्यांची अवस्था काय होईल? त्यांचा जर सोयाबीन आला तर पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याची अवस्था काय होईल? बर त्यांना कशाचाच विधी निषेध नाही. आमदार साहेब तुम्ही म्हटला तसं बरोबर आहे, ते कुठलंही तंत्रज्ञान ते आणतात आणि त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी आहे. त्यामुळं त्यांच्या बरोबर आम्ही स्पर्धा करू शकत नाही. पायाभूत सुविधा त्यांच्याकडे भरपूर आहेत, उच्च प्रतीचं तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे आणि आमच्याकडं पुराण्या गंजक्या तलवारी आहेत. AK-56 रायफल आणि तलवारी कशी लढाई होणार? आणि मग तिथेही आमचा शेतकरी जर बर्बाद झाला तर आज दिवसाला 8च्या दरात शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्या 18 पर्यंत पोहोचायला काही वेळ लागणार. आणि मग जागतिक दबाव आणि यांचे लाडके उद्योगपती यांना सांभाळण्यासाठी जर का ही भारताची बाजारपेठ अशा पद्धतीने या मोठ्या श्रीमंत राष्ट्रांना जर का खुली करण्याचा निर्णय, अमेरिकेची मागणी आहे की आमचा सोयाबीन, आमचा मका आणि त्याचे उत्पादन, दुग्धजन्य उत्पादन याच्यावर भारतानं 0% आयात कर लावावा अशी त्यांची मागणी आहे. म्हणून त्यांनी दबाव म्हणून पहिल्यांदा 25% आणि इतर त्याच्यानंतर 50% आयात कर लावण्याची घोषणा केली. या खर तर देशभरातल्या सगळ्या शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन या दादागिरीला आपण बळी पडता कामा नये अशा प्रकारची ठाम भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. जे अमेरिकेला वेगवेगळी उत्पादन निर्यात करतात त्यांनी थोडीशी मेहनत करावी.
अमेरिकेशिवाय इतर देशांचा शोध घ्यावा, तिथली बाजारपेठेचा शोध घ्यावा, पण त्यांच्यासाठी या देशातल्या शेतकऱ्यांचा बळी देण्यासाठी सरकारला भाग पाडू नये हे सुद्धा कुठेतरी आपल्याला सांगावं लागेल. हा सुद्धा तितकाच महत्वाचा आपला प्रश्न की सगळ्याच गोष्टी काय पैशातच होतात नाही, धोरणाच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना बऱ्या चांगल्या पद्धतीनं दिलासा देता येणं शक्य आहे. जर किमान वेतन कायदा, बच्चूभाऊ आम्ही MSP गॅरंटी ऍक्ट का मागतो, जर किमान वेतन कायद्याच्या माध्यमातून जर शेतमजुरांना, अकुशल कामगारांना संरक्षण मिळू शकतं आणि त्यामुळे किमान जे काही निश्चित झालेलं वेतन आहे ते मिळण्याचा त्याला एक कायदेशीर अधिकार प्राप्त होतो. सरकार आता नीट उत्पादन खर्चाचा अभ्यास करत नाही हे आम्हाला माहिती आहे, किंवा सरकार सोयीचा हमीभाव जाहीर करतं हेही आम्हाला माहिती आहे, परंतु तो हमीभाव तरी किमान कायदेशीर मिळावा त्याला, म्हणजे बाजारपेठ किमान त्या हमीभावावर तरी स्थिर व्हावी. आज बाजारपेठ एका बाजूला, बाजारपेठा ही आता सोयाबीन कापसाच्या बाबतीत बाजारपेठ वेगळीच असते आणि हमीभाव त्याच्यापेक्षा जास्त असतो, आणि मग बाजारपेठेतला दर आणि हमीभावाचा दर ह्याचा जर तुलना केली तर एकट्या सोयाबीन मध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जवळपास केवळ नुसतं हमीभाव जरी मिळाला असता तर किमान 8,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ज्यादा मिळाले असते जर तो कायदा असता तर. कारण जर किमान वेतन नाही दिलं तर पगार देणारा तुरुंगात जातो, त्या पद्धतीनं किमान हमीभावाच्या खरेदीमध्ये जर का शेतकऱ्याचा शेतीमाल खरेदी नाही केला तर खरेदी करणारा तुरुंगात जाईल, एवढीच मागणी आहे आमची, दुसरं काही नाही. आणि अशा प्रकारचं जर का कायद्याच्या माध्यमातून बंधन घातलं असतं तर आज वेगवेगळ्या पिकांना, किमान सगळ्या पिकांना हमीभाव नाहीच, पण किमान ज्या पिकांना हमीभाव मिळतो त्या पिकांना तरी किमान संरक्षण मिळालं असतं, किमान सरकारनं जाहीर केलेला तरी हमीभाव मिळाला असता. सरकारने एकदा जाहीर करावं आकडेवारी 7 लाख टन काहीतरी खरेदी केली सोयाबीन, पण त्याला खर्च किती आला? बरं, कायदा करायला सरकारला खर्च येणार नाही, याला काही भांडवली गुंतवणूक थोडीच आहे. आता समजा हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असेल तर तेवढ्या स्वरूपामध्ये आयात शुल्क वापरून तुम्ही तुमच्या देशातल्या शेतकऱ्यांना संरक्षण देऊ शकता. आणि नेमका अमेरिकेसारख्या देशाला तेच नको आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्यांना 0% आयात करानं आपला सगळा शेतीमाल इथं डंप करायचा. मग ही जी आंतरराष्ट्रीय दादागिरी आहे ती दादागिरी या देशातल्या आमच्या सरकारनं मान्य करायची काय, आणि ती मान्य करू नये म्हणून आपण शेतकऱ्यांनी सुद्धा तेवढाच उठाव करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. भांडवली गुंतवणूक आज शेतीमध्ये काहीच व्हायला तयार नाही, कारण मध्यम मुदतीचं आणि दीर्घ मुदतीचं कर्ज हे भांडवली गुंतवणूकच आहे. आणि ही गुंतवणूक झाल्याशिवाय पायाभूत सुविधा निर्माण होणार नाही, आणि पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं शेतीची प्रगती होणार नाही. आणि म्हणून केवळ 3 लाखाच्या आतल्या पीक कर्जालाच आम्ही 0% व्याजदरानं कर्ज देतो असं म्हणून चालणार नाही, तर पायाभूत सुविधाच्या निर्माण करण्यासाठी, मग ते उत्पादनाच्या साठी असणारी पायाभूत सुविधा असेल किंवा कापणी पश्चात प्रक्रिया करणाऱ्या उद्योगासाठी असणारी पायाभूत सुविधा असेल आणि त्यासाठी असणारं कर्ज असेल, हे सुद्धा 2 ते 3% व्याजदरानं जर उपलब्ध झालं तर खऱ्या अर्थानं शेतीमध्ये गुंतवणूक वाढेल. आणि ते करण्यासाठी सरकार आता मर्सिडीज घेण्यासाठी तुम्ही कमी व्याजदरानं कर्ज देता, जे आता वारंवार उल्लेख होतो की उद्योगपतींना जवळजवळ 10 वर्षामध्ये 16 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज ही राईट ऑफ झाली, म्हणजे जवळपास सोडून देण्यात आली. का सोडून देण्यात आली? कारण त्यांचं काही तारण घेतलेलं नव्हतं, मॉर्गेज घेतलेलं नव्हतं. म्हणजे तुम्ही आमचं मॉर्गेज घेताय म्हणून आमचं सोडून देणार नाही, आणि त्यांच्याकडे काही तारण घ्यायला नव्हतं. एक चांगली फाईल होती आणि चांगल्या परदेशी बनावटीच्या गाडीतनं ते कर्ज मागायला आले, आणि म्हणून त्यांचा धंदा तोट्यात गेला, आणि म्हणून त्यांची जर कर्ज तुम्ही सोडून देणार असाल तर हा सारा पैसा सुद्धा या देशातल्या
करदात्या जनतेचा आहे हेही विचारावं लागेल. आणि मग त्याला ते उत्तर काय देतात की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करून ते रोजगार निर्माण करतात. मग आम्ही काय करतोय आज? जर का आम्ही रोजगार निर्माण करत नाही, सगळ्यात मोठा रोजगार निर्माण करणारं क्षेत्र कुठला तर असेल तर ते शेती क्षेत्र आहे. त्यामुळे बच्चूभाऊंची मागणी अतिशय रास्त आहे. MREGS मधनं तुम्हाला उत्पादन खर्च कमी करायचा आहे ना, तुम्हाला देशाच्या अन्न सुरक्षेचा प्रश्न सोडवायचा आहे ना. कारण शेवटी आम्हाला भावनिक केलं जातं. जर तुम्हाला तुमच्या शेतीमालाचा भाव वाढवून दिला तर सर्वसामान्य जनतेला मग अन्नधान्य महागामध्ये घ्यावं लागेल. अशा प्रकारचे ज्यावेळी आम्हाला सांगितलं जातं त्यावेळी मग आमचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काय प्रयत्न तुम्ही केले? किती पायाभूत सुविधा तुम्ही आम्हाला दिला? कर्ज कमी दरामध्ये किती तुम्ही आम्हाला दिली? कर्ज वेळेवर कधी उपलब्ध करून दिली? हे सारं केलं तर मग आमचा उत्पादन खर्च कमी होईल. आणि म्हणून विम्याचं संरक्षण किती दिलं? खरं तर आजपर्यंत ज्या विमा कंपन्यांनी जो काही गोंधळ घालून घेतलेला आहे तो काही केवळ विमा कंपन्यांनीच लुटलेला अशातला भाग नाही. एवढ्या आपत्त्या आल्या आपल्या देशामध्ये गेल्या 5-7 वर्षामध्ये. खरं तर ह्या साऱ्याच्या साऱ्या विमा कंपन्या ह्या दिवाळखोरीत निघायला पाहिजे होत्या, पण झालं उलटच. हजारो कोटी रुपयाचा नफा या विमा कंपन्यांनी कमावला. याचा अर्थ हा विमा आपल्यासाठी नव्हताच. हा विमा या कंपन्यांच्या कल्याणासाठी होता. एक प्रकारे विमा कंपन्या आणि सरकारमध्ये असणाऱ्यांनी मिळून राजरोसपणानं करदात्यांनी सरकारच्या तिजोरीमध्ये कराच्या रूपानं जो पैसा भरलेला आहे, कर भरलेला आहे, त्याच्यावर टाकलेला हा दरोडा होता. हे लक्षात ठेवा. जाणीव म्हणजे सरकारची तिजोरी कशी लुटायचं शेतकऱ्याचं नाव सांगून त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आणि मग या विम्याच्या संदर्भामध्ये सुद्धा विम्यासाठी भले एक तिजोरीवर बोजा पडला तरी चालेल, परंतु तो विम्याचा पैसा शेतकऱ्याला संरक्षण देण्यासाठी असला पाहिजे. त्याचे नियम आणि निकष शेतकऱ्याला डोळ्यासमोर ठेवून राबलं पाहिजे. आता पुन्हा एकदा त्यांनी सर्कल वाईज आता उंबरठा उत्पादन काढणार असं ते म्हणतात. आता नैसर्गिक परिस्थिती अशी आहे, आमच्या खेड्यामध्ये म्हण आहे की आऊत करताना एका बैलाच्या शिंगावर पाऊस पडतोय आणि दुसऱ्याच्या पडत नाही. मग सर्कल मधली अतिवृष्टी कशी मोजणार तुम्ही? त्याचा निकष कशी लावणार? एकाच शेतामध्ये एकच वावर असेल तर 4 कोपऱ्यामध्ये 4 वेगवेगळी परिस्थिती असते. एका कोपऱ्यात चांगलं पीक येतं, दुसऱ्या कोपऱ्यात एकदम दुय्यम प्रतीचं पीक येतं. त्याला कसा निकष लावणार तुम्ही? तेव्हा हे सारे जे बारकावे आहेत हे बारकावे तपासून घेऊन मग विम्याचे निकष ठरले पाहिजेत. मग खऱ्या अर्थानं विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं उत्पादनामध्ये घट झाली तर कुठेतरी दिलासा मिळेल, न्याय मिळेल. त्यामुळं आपल्याला या 3-4 मुद्द्यावर, एक तर शेतीमध्ये पीक कर्जाशिवाय मध्यम मुदतीचे कर्ज आणि त्याच्यासाठी कमी व्याजाची कर्ज या संदर्भामध्ये एक शासनाचं एक ठोस असं धोरण असलं पाहिजे. त्याचबरोबर सर्वंकष विमा, मग तो अतिवृष्टीमुळं, दुष्काळामुळं किंवा गारपिटीमुळं, हवामानामध्ये झालेल्या बदलामुळं, रोगराई आल्यामुळं शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं तर त्यात संरक्षण देणारं अशा प्रकारचं सर्वंकष विम्याचं धोरण. आणि बच्चूभाऊंनी जो उल्लेख केला MREGS मध्ये आणायला काय हरकत आहे? शेतीतली जी मजुरी आहे तुम्ही द्या ना. बरं, त्याला मोजमाप कसं करायचं? तुमच्या कृषी मूल्य आयोगाकडे सगळ्या नोंदी आहेत. एकूण सोयाबीनला मजुरांची संख्या किती आहे कृषी मूल्य आयोगाकडे त्याचे आहे, डाटा आहे. तुरीला किती मजूर लागतात डाटा आहे त्यांच्याकडे. उसाला किती लागतात सगळा डाटा आहे. मग त्या पद्धतीनं तुमच्या कृषी मूल्य आयोगानं किंवा तुमच्या कृषी विद्यापीठानं 1 एकराला किती मजूर लागतात हे जे काय तुमचं निकष आहेत त्या पद्धतीनं तेवढे मजूर हे आम्हाला MREGS मधनं द्या. फळबागाला तुम्ही देतायच, काय हरकत आहे? कारण मी 10 वर्ष पार्लमेंटमध्ये काम केले. या देशाच्या पार्लमेंटनं या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला किमान 100 दिवस रोजगार देण्याचा कायदा केलेला आहे. किमान 100 दिवस 365 पैकी. मग आम्ही शेतकरी
हा रोजगार जर निर्माण करत असू आमच्या स्वतःच्या हिमतीवर, तर MREGs मधनं आमचं एवढे आम्हाला द्यायला काय हरकत आहे. आणि तसं झालं, मजुरीवरचा जरी आमचा खर्च कमी झाला तरी आमचा उत्पादन खर्च कमी केल्याशिवाय राहणार नाही. आता कृषी मंत्री ज्याला हाकलून लावलं ते म्हणतंय की शेतकरी कर्जमाफीचा पैसा कशाला वापरतोय, लग्नाला आणि साखरपुड्याला. आणि हे काय शेतीमाल विकून आलेला पैसा कमी आणि याच्यामध्ये जो अनिष्ट दुरावा तयार होतो त्यामुळं त्याला काढलेलं कर्ज फेडता येत नाही. हे कर्जबाजारीपणाचं सगळ्यात खरं कारण आहे. आणि त्यामुळं या संदर्भात कर्जमाफी हा वरवरचा मुलामा आहे काय, तर 100% आहे, मलाही मान्य आहे. पण तो केल्याशिवाय परत नाही. आता जखम इतकी चिघळलेली आहे की त्याच्यामध्ये बारीक बारीक आता आळ्या झालेल्या आहेत. त्याचं ड्रेसिंग करणं म्हणजे कर्जमाफीचा त्याला दिलासा देणं. पण ड्रेसिंग केलं म्हणून जखम बरी होणार आहे का? ड्रेसिंग केलं म्हणून जखम बरी होणार नाही. तर पेशंटची तब्येत सुधारली पाहिजे आणि तब्येत सुधारण्यासाठी मग त्याला काही प्रोटीन्स दिले पाहिजेत, त्याच्यावर वैद्यकीय उपचार केले पाहिजेत, त्याच्या रोगप्रतिकारक क्षमता वाढवली पाहिजे. आणि ते करणं म्हणजे मग त्यानं उत्पादित केलेल्या शेतीमालाला हमीभावाचं संरक्षण देणं, त्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी म्हणून त्याला मग त्याच्या मजुरीचा जो काही खर्च आहे तो MREGs मधनं धरणं, त्याला कमी किमतीमध्ये कर्ज उपलब्ध करून देणं आणि ते वेळेवर. कारण शेतीचं शास्त्र असं आहे की आज पैसे पाहिजे म्हणजे आजच पाहिजेत. आजची भांगलण उद्यावर किंवा परवावर गेली तर तण जास्त वाढलं, 2 मजूर जास्त लागतात. त्यामुळे ज्या त्यावेळी पैसे उपलब्ध करायचे असेल तर तशा प्रकारचा सुलभ सहजगत्या उपलब्ध होणारा पतपुरवठा हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. आता किती कर्ज बुडाले हो, ही जे काय 16 लाख कोटी राईट अप झाली, या सगळ्या कर्जदारांची संख्या मोजली तर ते 1 लाख सुद्धा भरतील असं मला वाटत नाही. 1 लाखांची सुद्धा भरत नाही. मग 1 लाख लोकांच्या पेक्षा कमी संख्येनं असणाऱ्यांची तुम्ही 16 लाख कोटी कर्ज भरली. आणि साऱ्या आता महाराष्ट्राचं सगळं समजा केवळ थकबाकीदारांचं कर्ज माफ करायचं म्हटलं तर ते काय 25 लाखाच्या पुढे काही ते आकडा जात नाही. मग एवढे कमी लोक आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांचं तर काय दोष आहे. कारण त्याचं सिबिल चांगलं व्हावं, बाजारातली पत चांगली असावी. कारण थकबाकीचा शिक्का जर का एकदा कपाळावर बसला तर त्याला कोणी दारात उभा करत नाही. दुसरी गोष्ट यांचं माफ होणार आहे काही माहित नाही, परंतु जे थकीत कर्ज आहे ते जर का यदा कदाचित जर माफ नाही झालं तर ते 0% असतं, त्याला 12-13% व्याज लागतं. म्हणजे तो नवीन भुर्दंड. आता ह्यांच्याच धोरणाप्रमाणे 3 लाखापर्यंत 3 लाख कर्ज सहज मिळतंय. आता 3 लाखापर्यंतच्या कर्जाचं 12% झालं, वर्षाला 36,000 रुपये व्याजाचा भुर्दंड विनाकारण त्या शेतकऱ्याच्या डोक्यावर बसतो. जर ते पुढे यांनी 2029ला माफ नाही केलं, योग्य वेळ येईल असे म्हणतात, ते नाही केलं तर म्हणजे 1 लाख रुपये एका खातेदार शेतकऱ्याच्या पाठीमागे व्याजच वाढलं. म्हणजे मग बँकाचीच भर करणार आहात का तुम्ही? बँकांच्या फायद्यासाठी करणार आहात का तुम्ही? जे काय तुमचं धोरण असेल ते ठरवा. पहिल्यांदा त्याला कर्जातनं मुक्त करून जे आश्वासन तुम्हीच दिलेलं आहे. आता अजितदादा 10-11 वर्ष अर्थमंत्री आहेत, त्यांना काय राज्याची आर्थिक स्थिती माहिती नाही का? खडानखडा माहिती आहे. मग आपण देऊ शकत नाही हे माहिती होतं तर लोकांना गंडवण्यासाठी कशाला आश्वासन दिलं? का सांगितलं तुम्ही? का आशेला लावलं तुम्ही शेतकऱ्याला? आणि मग एक तर 7/12 कोरा करा, त्याला जोडून सर्वंकष विम्याची हमी द्या. आताचा विमा तुमचा काही कामाचा नाही. त्यामुळं यावर्षी विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एकदम नगण्य आहे, लक्षात ठेवा. का तर लोकांच्या लक्षात आलं की पैसे उकळण्याचं काम आहे, त्यातनं काही आपल्या हाताला काहीच मिळणार नाही, आहे ते पण आपलं जाणार आहे. त्यामुळं यावर्षी विम्याला लोकांनी अत्यल्प प्रतिसाद दिलाय शेतकऱ्यांनी. याचं कारण हे आहे, हवामानावर आधारित असं विम्याचं तुम्ही संरक्षण द्या. अशा नीट पतपुरवठा करा, अशा 4-5 सूत्रावर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे
नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घ्यायचा उद्योग चालू आहे. त्या करायचा ठेका काही शेतकऱ्यांनीच घेतलाय का? बरं, ज्या कामासाठी तुम्ही शेतकऱ्याची जमीन मागायला लागलेला आहे, काही तुम्हाला इंडस्ट्री डेव्हलप करायची आहे, तुम्हाला काही ठिकाणी रस्ते करायचे, त्यासाठी तुम्ही शेतकऱ्यावर वरवंटा फिरवून, दडपशाहीचा वरवंटा फिरवून जमिनी काढून घेणार आणि मग ते व्यावसायिक करण्यासाठी त्या जमिनीचा वापर करणार. रस्ता सुद्धा व्यावसायिक करण्यासाठीच करणार, कारण तो रस्ता काय फुकटामध्ये कुणाला वापरायला मिळणार नाही, त्यातून टोल वसूल होणार. मला सांगा, पुणे मुंबई हा एक्सप्रेस हायवे बनवून जवळजवळ 30 वर्ष झाली. 30 वर्षामध्ये टोलच्या माध्यमातून त्या रस्त्यावर किती उत्पन्न मिळालं असेल ते कुणी घेतलंय मला माहित नाही, पण एवढं तुम्ही व्यावसायिक पद्धतीनं त्यातनं पैसा कमवला, पण त्याला जमिनी गेल्या त्याचं काय? त्यांना काय मिळालं? त्याचा काय फायदा झाला? मग शक्तीपीठ महामार्गाला ज्यांच्या जमिनी तुम्ही घ्यायला लागलाय त्याला सांगता की विकासाला तुम्ही विरोध करू नका. अरे मग विकासाला विरोध करायचा नाही तर मग ज्यांच्या जमिनी या 27,000 एकरापैकी जवळपास 22,000 एकर जमीन ही बागायती आहे. अगदी हिंगोली पासून बघा, आपण बघू, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव मध्ये इकडे सोलापूर, सांगली, कोल्हापूर सगळा बागायती पट्टा आहे. काही गोदावरी पट्ट्यामध्ये येतो, काही मांजरा नदीच्या आसपास येतो आणि बाकी कृष्णा नदीच्या उपनद्यांच्या भागात येतो. ह्या सगळ्या, मी याला गेलो होतो मध्यंतरी, बार्शीला गेलो होतो. तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की 25-25, 30-30 लाख रुपये खर्च करून आम्ही एवढ्या लांबून पाणी आणलं आणि आता तर आमची जमीन शक्तीपीठ महामार्गाला चालली. आम्ही घातलेल्या पैशाचं काय, गुंतवलेल्या पैशाचं काय? तुम्ही जमिनीची किंमत द्याल हो, तर त्याला पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही जे काय घातलं त्याचं काय? आणि अशी जमीन आम्हाला परत मिळणार आहे का? 2013चा कायदा त्यावेळेच्या केंद्र सरकारनं आमच्यासारख्या सगळ्या आंदोलन करणाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून एक अतिशय चांगल्या पद्धतीनं कायदा केलेला होता. त्याच्यामध्ये पहिलं मार्गदर्शक सूत्र असं होतं की कसल्याही परिस्थितीमध्ये बागायत जमीन घ्यायची नाही, कारण देशामध्ये आधीच सिंचनाखाली जमीन कमी आहे, त्यामुळं सिंचनाखालची जमीन घ्यायची नाही आणि अगदीच नाईलाजानं घ्यायचा प्रसंग आलाच तर तेवढीच बागायती जमीन दुसरी तयार करायची आणि मग ती घ्यायची, असं पहिलं मार्गदर्शक सूत्र आहे. ते पाळलं जातंय काय? यांनी हा 2013चा कायदाच धाब्यावर बसवला आणि आता शक्तीपीठासाठी किंवा अन्य रस्त्यासाठी, वाढवण असेल, बाकी गोष्टीसाठी असेल, यांनी आता 2022ची जी काही सुधारणा आहे त्या सुधारणाच्या माध्यमातून जमीन अधिग्रहित करण्यासाठी 1956चा कायदा लावून सक्तीचं भूसंपादन करायला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला काही वावच ठेवलेला नाही. मग हे कायदे करत असताना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही विश्वासात घेतलं का? या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय वाटतं याचा कधी विचार केला का? आणि म्हणून या साऱ्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आपल्या जमिनी वाचवण्यासाठी, आपल्या जमिनीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारकडून पायाभूत सुविधांच्यासाठी म्हणून कमी व्याजदरामध्ये किंवा अत्यल्प व्याजदरामध्ये कशा प्रकारचे पतपुरवठा करता येईल, त्याचबरोबर शेतीमाल प्रक्रिया कापणी पश्चात आणि कापणी पूर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कशा पद्धतीने काही धोरणात्मक निर्णय करता येतील आणि त्याच्यानंतर सुलभ अशी कर्ज व्यवस्था, सर्वंकष पीक विमा आणि त्याच्यानंतर हमी भावाची शाश्वती, या गोष्टी निर्माण केल्याशिवाय खऱ्या अर्थानं या देशातल्या आणि या राज्यातल्या शेतकऱ्यांचे सुद्धा खऱ्या अर्थानं सगळे प्रश्न सुटणार नाही. मला अनेक जण विचारतात की झालं 7-12 कोणानंतर तुमचे प्रश्न सुटणार आहेत काय? अजिबात सुटणार नाहीत. फक्त तात्पुरता आम्हाला दिलासा मिळणार आहे. कायमस्वरूपी दिलासा द्यायचा असेल तर या साऱ्या गोष्टी करायची आवश्यकता आहे. जाता आता एक शेवटचा मुद्दा सांगतो की आता विकासाच्या नावाखाली तुम्ही आमच्या जमिनी घेता आणि तुमच्याकडे ती गुंतवणूक करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून खाजगीकरणातून भांडवल उभा करता आणि टोलच्या रूपानं त्यातनं
उत्पन्न कमावता, मग कधी एका तरी राज्यकर्त्याच्या मनात आला का की जमीन हे सुद्धा एक भांडवल समजावं आणि टोल मध्ये त्या शेतकऱ्याचा हिस्सा ठेवावा? कधी आला काय विचार कोणाचा? आम्ही विचार केला असता, मग ऊसाची शेती करायची काय द्राक्ष रस्त्याची शेती करायचा करता आला असता ना विचार आम्हाला. वर्षाला महिन्याला त्यातनं शाश्वत उत्पन्न जर का आम्हाला मिळालं असतं तर विकासाला तुमच्या विरोध कशासाठी केला? आणि म्हणून शेवटी जाता आता एवढंच सांगतो, शरद जोशी सांगायचे विकासाला आम्ही कधी विरोध केलेला नाही, पण आमची थडगी बांधून त्याच्यावर जर का तुम्ही विकासाचे मनोरे बांधणार असाल तर हा विकास आम्हाला मान्य नाही. तुम्ही विकासाचे मनोरे बांधा, पण त्याच्या खाली आमची थडगी दबता कामा नाहीत, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यामुळे बच्चूभाऊंनी जी सुद्धा सूचना केली आहे की याच्यावर एक व्यापक 1 किंवा 2 दिवसाचं अधिवेशन, खुलं अधिवेशन आणि साऱ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना आपण बोलवू, आपण सगळ्या संघटना सगळ्या एकत्रित करू आणि याच्यावर एक मंथन करूया. आणि त्या मंथन, आणि मला वाटतं की ते मराठवाड्यातच कुठेतरी घेऊ, परभणी किंवा धाराशिव इथं कुठेतरी, की जेणेकरून महाराष्ट्रातला सारा शेतकरी इथं येईल. आमचं कोल्हापूर घेतलं तर एका बाजूला पडतं, विदर्भात गेलं तर अजून एका बाजूला पडतं. जरा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकत्रित येता येईल अशा प्रकारचं एक मध्यवर्ती ठिकाण जर का ठेवलं गेलं तर या सगळ्या गोष्टीवर एक मंथन करता येईल, चिंतन करता येईल आणि त्यातून या महाराष्ट्रातल्या आत्महत्येच्या दिशेनं जाणारी शेतकऱ्याची